तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे
हॅलो कडक करा गणेश
सुख
पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पानते दुधाने तवते पानते दुधाने तव ते पालते दुधाने पालते दुधाने मनते नंदाचिया पोरे मनते नंदाचिया पोरे आजी मोरे गेली घरी आजी मोरे गेली घरी आया नहीं नासी आया नहीं नासी नभे दुसरियाई मनते नंदाचिया मोरे मनते नंदाचिया मोरे गेली घरी आजी मोरे गेली घरी आसवी तुकया गेला तुकया गेला तेने आगो नानेला तेने आगो नानेला मनती नंदाचिया पुरी चोरी गेली घरे आजी चोरी गेली घरे गवळणी पाहती पाहती गवळणी पाहती दुधाने
पालती दुधारी तवती तवती पालती पालती दुधारी मनती नंदा जिया रे मनती नंदा जिया रे दुधानी आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरे आजी चोरी आजी
पाहते गवळणी तव ते पालते दुधानी मनते नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी तया विनहीनासी नभेद सरिया ऐसी मनते नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी सवे तुकया मेला सवे तुकया मेला तेने अगुणा अनिला मनते नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार तेचे बंधु श्री चरण नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिपदारा सोपान देवा मुक्तबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची मस्तक हे पायावरी आभार करी संताच्या सेवे लागला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वरी करावा अभिरू पाहते गवळणी तव ते पालते दुधानी मनते नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी पवित्र या काल्याच्या हरिकृत रूपी सेवे करता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाचे लाडके लढीवाळ आणि जिव्हाळ्याचे भक्त विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतील काला प्रसंगातील 4 चरणाचा अत्यंत गोड माझ्या सहित माझे सर्व सहकारी टाळकरी वृंदांच्या पाठांतरातील 4 चरणाचा काला प्रसंगातील अभंग असून या अभंगामधून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये गोपिकांच्या संगतीमध्ये गवळणींच्या संगतीमध्ये एक विशिष्ट अद्भुत अलौकिक आविष्कार अविस्मरणीय अद्वितीय अशा प्रकारची लीला केली त्या लीलेबद्दलचा परिहार व्यक्त करणारा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवे करता विठाला विठाला अत्यंत पवित्र आणि पावन अशा महापर्व काळामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून हा त्रिदिनी भव्य दिव्य स्वरूपाच्या कीर्तन महोत्सवाचं या ठिकाणी नियोजन केलं जातं
वैकुंठवासी आदरणीय श्री विनायकजी चंदर गाडेकर बाबांच्या खऱ्या अर्थाने 12व्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून गाडेकर कुटुंबाच्या वतीने एक अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाच्या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचं नियोजन आणि या त्रिदिनी कीर्तन महोत्सवातील सांगतेची काल्याची हरी कीर्तन रूपी सेवा या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक असणारे माझे परमार्थ स्नेही माझे परममित्र महाराष्ट्राचं वैभव असणारे महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार आदरणीय श्री आमचे श्री परमार्थ स्नेही संतोषजी महाराज गाडेकर आदरणीय महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य स्वरूपाच्या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचं नियोजन आणि आदरणीय महाराजांच्या आज्ञेने माझ्याकडे या ठिकाणी सांगतीचं काल्याचं खऱ्या अर्थाने हरिकीर्तन रूपी सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत आमच्या आयोजकांनी माझ्याकडे तशी कीर्तनाची मर्यादा 6 ते 8च दिली होती. पण हरिपाठामध्ये आमचे सर्व टाळकरी वृंद एवढा गोड माहोल तयार केला आम्ही अर्धा पाऊण तास गाडीत बसल्या बसल्या ऐकला बरं का. गोड अशा प्रकारचं हरिपाठाचं नियोजन आणि त्याच्यानंतर आमचे आदरणीय श्री गुरुवर्य परमार्थ स्नेही आदरणीय श्री पांडुरंग महाराजांनी सांगितलं की म्हणले महाराज कीर्तन थोडंसं उशिरा सुरुवात झाली म्हणून कमीत कमी 8:30 ते 8:15 पर्यंत तरी कीर्तन असावा. अनुसंधाने माझी घड्याळामध्ये पूर्ण नजरी मला वाटते घड्याळामध्ये 7:45 वाजत आलं याची मला जाणीव आहे आणि 7:15 ते 8:30 ला माझ्या कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता करायची. अनुसंधाने माझ्या हातामध्ये फक्त एक पाऊण तासाचा वेळ आहे. मी पाऊण तासाचा वेळ तुमचा व्यर्थ जाऊन देणार नाही. गोड अशा प्रकारचं काल्याचं कीर्तन करण्याचा प्रयत्न करणारे विनंती सर्वांगाचं कान करा आणि कीर्तन लक्षपूर्वक ऐका. नक्कीच खऱ्या अर्थाने या काल्याचं हरिकीर्तन रूपी सेवेचं माझं गोड कीर्तन माझा प्रत्येक श्रोता वर्गा धर्म मंडपातून कीर्तन घरी घेऊन जाईल असं कीर्तनाचा प्रयत्न करणारे विठाला विठाला सर्वप्रथम आमच्या आदरणीय श्री संतोष महाराजांच्या विनंतीला मान देऊन इकडे जर का विचार केला तर पारमार्थिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. याच्यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित काही गायनाचार्य आहेत, महाराष्ट्रातील काही नामांकित मृदुंगाचार्य आहेत आणि महाराष्ट्राला ज्यांच्या कीर्तनाने वेळ लावले असे गोड अशा प्रकारच्या कीर्तनकारांची उपस्थिती. फक्त वेळाअभावी मला तुमच्या सर्वांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही. सर्वांच्या पुढे मी सर्वप्रथम दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. इकडे एकाचडी एक मृदुंग वादक आहेत. सुरुवातीला ज्यांनी अत्यंत गोड अशा प्रकारचा मृदुंग वाजवला महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट सुजन महाराज महाराजांच्या पुढे दंडवत प्रणिपात आणि आता जे मृदुंगाचे साथ करतात संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्या मृदुंगाने वेळ लावलेली महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट आमचे जिवलग मित्र हृदयस्थ आदरणीय ठिकाणी गणेशजी महाराज त्यांची विशेष उपस्थिती आमच्या सर्व कलाकारांकरता एकदा कडकडून टाळी वाजवा सर्वांनी एकदा. सर्वांच्याच पुढे मी दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो आणि आदरणीय आमच्या संतोष महाराजांच्या विनंतीला मान देऊन या 3 दिनी कीर्तन महोत्सवाचं प्रसारण ज्या गोड अशा प्रकारच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केले जाते मला वाटते ओम साई कीर्तन या खऱ्या अर्थाने यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या कीर्तनाचं प्रसारण केले जाते. आमच्या दादाच्या पुढेही दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो आणि आता तुम्हा सर्वांचा जास्त वेळ खर्चित न करता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जरी खऱ्या अर्थाने पुण्यस्मरणाचं कीर्तन असलं पण सांगतीचं कीर्तन करायचं मुनी अनुसंधाने या वर्षी मी आवर्जून काल्याचा या ठिकाणी अभंग तुम्हा सर्वांच्या समोर गायलेला आहे. गोड जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतला अभंग आहे. थोडंसं बारकाईने ऐका. नक्कीच पाऊण तासामध्ये कीर्तनाचा समारोप मी करतोय ऐका. वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून कीर्तन महोत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच करावी लागते. बऱ्याच वेळा आमच्या मनामध्ये साशंकता निर्माण होते की महाराज कीर्तन महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनानेच करावी लागते. पण महाराज ज्याला वारकरी संप्रदायामध्ये काला 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 म्हटलं जातं काला नेमका आहे तरी काय. मी थोडंसं माझ्या कीर्तनाच्या प्रारंभीचे 15 मिनिटं फक्त काल्याच्या संदर्भात देतोय कारण बऱ्याच वेळा आपण कीर्तन महोत्सवाच्या सांगतीमध्ये जातो आणि काल्याचं सेवन करतो. पण जो काला सेवन करतोय ज्याला काला काला म्हटलं जातं काला नेमकं म्हणावं तरी कशाला काय. जोपर्यंत तुम्हाला मला काला कळत नाही तोपर्यंत काला जरी सेवन केला तरी तुमच्या माझ्या जीवनाची परिपूर्णता होऊ शकत नाही. म्हणजे काल्याच्या सेवनाने जीवनाची परिपूर्णता होती. त्या परिपूर्णतेकरता अगोदर तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपल्याला काला कळायला पाहिजे. मग महाराज ज्या काल्याच्या सेवनाने आमच्या जीवनाची परिपूर्णता आहे मग ज्याला काला काला म्हटलं जातं काला नेमकं म्हणावं तरी कशाला
आमच्या तुकोबऱ्यांनी गाथेमध्ये काल्याच्या संदर्भामध्ये अत्यंत गूढ चिंतन केलं आणि गाथेमध्ये काल्याच्या संदर्भामध्ये प्रमाण टाकलं. तुकोबराय म्हणतात की नेमका काला म्हणावा तरी कशाला. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे काला, कुठे अभिनय देखिला, कुठे अभिनय देखिला, कुठे अभिनय देखिला. काल्याच्या संदर्भामध्ये काला म्हणावा तरी कशाला. आणि तुकोबराने यथार्थ काला नेमका कोणता सांगायचं नाही. महाराजांनी गूढ प्रमाणामध्ये काला ठेवला. तुका म्हणे काला, कुठे अभेद देखिला, अभेद देखिला, तुका म्हणे काला, कुठे अभेद. तुकोबराय म्हणतात की ज्याच्यामध्ये अभेद आहे त्या अभेद स्वरूपाला खऱ्या अर्थाने काला म्हणावा. श्रीमंत श्री तुकोबरायांनी विचारलं, महाराज ज्या काल्याच्या सेवनाने आमच्या जीवनाची परिपूर्णता होणार आहे, आभेद स्वरूपाचा काल आहे. पण आभेद स्वरूपाचा काला सांगितला, पण आभेद नेमका कोणत्या तत्वाचा जेणेकरून त्याला काला म्हणावा. महाराज म्हणतात की दोन तत्वाचा आभेद ज्याला कळाला त्याला यथार्थ काला कळाला. पण ती दोन तत्व कोणती, त्या दोन तत्वाच्या संदर्भामध्ये चिंतन करत असताना अध्यात्मकार म्हणतात की पहिलं तत्व आहे त्याला जीवनम तत्व म्हणावा आणि दुसऱ्या तत्वाचा विचार केला त्याला परमात्मा तत्व म्हणावा. ज्यावेळी जीव तत्वाला बोध झाला पाहिजे मी परमात्मा स्वरूप आहे आणि परमात्मा माझ्यापासून वेगळा नाही, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आभेद आहे, या आभेदाला यथार्थ काला म्हणावा. पण दोन तत्वाचा आभेद आहे, एक जीव तत्वाचा आणि परमात्मा तत्वाचा. पण त्याच्याकरता जीव कशाला म्हणावा हे परमार्थात पहिल्यांदा कळलं पाहिजे आणि परमात्मा कशाला म्हणावा हे कळलं पाहिजे. त्या जीवत्वाच्या संदर्भामध्ये पंचदशिकारांनी चिंतन करताना म्हटलं जीव 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 नेमका कुणाला म्हणावा. थोडस ऐकण्याकरता कठीण आहे पण शब्द फार गोड वापरले पंचदशिकारांनी. पंचदशिकार म्हणतात की जीव कुणाला म्हणावा. पंचदशिकार म्हणतात चैतन्यम आदिधिष्ठानम लिंगदेहस्य चिदछाया. पंचदशिकार म्हणतात जेथे चैतन्य आहे, जेथे अधिष्ठान लिंगदी आहे आणि त्या अधिष्ठान लिंगदियामध्ये चैतन्यता ज्यावेळेस खऱ्या अर्थाने चिदाभास पडतो, तो चिदाभास निर्माण झाल्यानंतर जे निर्माण होतं त्याला पंचदशिकार म्हणतात की जीव म्हणावा. आणि परमात्म्याच्या दृष्टिकोनातून चिंतन करताना म्हटलं परमात्मा कुणाला म्हणावा. निर्गुण अवस्थेतून सगुण अवस्थेमध्ये आल्यानंतर जो अनेक प्रकारची कर्म करतो, पण कर्म करून कर्माच्या माध्यमातून ज्याला कसल्या प्रकारचा डागच लागत नाही, ज्याला डाग लागत नाही त्याला परमात्मा म्हणावा. पुन्हा एकदा बारकाने ऐका, ज्याला पंचदशिकारांनी जीव म्हटलं आणि अध्यात्मकारांनी ज्याला परमात्मा असं म्हटलं, अशा दोन तत्वाचा ज्यावेळेस महाराज म्हणतात की आभेद होतो म्हणजे एकत्रीकरण होतं, त्या एकत्रीकरणाला तुकोबराय म्हणतात की त्याला काय म्हणावा, काला म्हणावा. मला वाटते मी सांगितलेला काला सर्वांच्या लक्षात आला असं म्हणायला हरकत. संतोष महाराज काला कळाला नाही, चेहऱ्यावरचा भाऊ सांगतोय तुम्हाला काला कळलाच नाही. आणि हा जर का काला नाही कळाला तर तुकोबरायांनी काला कळावा याच्याकरता एक अत्यंत सोपा काला सांगितला. काला कशाला म्हणावा. महाराज म्हणतात हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, खिचडी काला, हरिनामाचा खिचडी
ज्यांना कळणार नाही त्याच्याकरता तुकोबाराने गाथेमध्ये अत्यंत सुंदर काला ठेवला. तुकोबारा म्हणतात त्याला काला म्हणावा, पण कशाला म्हणावा? हरी नामाचा खिचडी काला. पण कळलं तर बघा, हरी नामाचा खिचडी काला कळण्याकरता या काल्यामध्ये दोन प्रकार फार महत्वाचे सांगितले. पहिल्यांदा हरिनामाचा खिचडी काला कळण्याकरता महाराज म्हणतात की पहिल्यांदा हरी कळला पाहिजे आणि 2 नंबर हरीचं नाम कळलं पाहिजे. कळलं तर बघा, नुसता हरी कळाला पण हरीचं नाम जर का मुखाला नाही आलं त्याला हरिनामाचा खिचडी काला मिळू शकत नाही. 2 नंबर महाराज म्हणतात की नुसतं हरीचं नाम मुखाला आलं पण हरी जर का नाही कळाला त्याला हरिनामाचा खिचडी काला मिळू शकत नाही. आणि ज्याच्या मुखाला हरीचं नामही येत नाही आणि ज्याला हरी सुद्धा कळला नाही त्याला हरिनामाचा खिचडी काला मिळू शकत नाही. मग तुकोबाराय म्हणतात हरिनामाचा खिचडी काला मिळवण्याकरता याच्यामध्ये परमार्थात पहिल्यांदा हरीही कळायला पाहिजे आणि 2 नंबर हरीचं नामही मुखाला आलं पाहिजे. म्हणून लिहून घ्या, ज्याला हरी कळाला आणि ज्याला हरीचं नाम कळालं त्याला हरिनामाचा खिचडी काला मिळाला. मला वाटते की हरिनामाचा खिचडी काला तुमच्या लक्षात आला. आता असं म्हणायला हरकत नाही, हरिनामाचा खिचडी काला कळला का नाही? आणि अजूनच संतोष महाराज तुमच्या पाठीमागल्या लोकांचं चिर पडल्यात म्हणजे काला कळाल्याला. आणि ते काय माझ्या कीर्तनाचा नियमच आहे, जरी तेवढ्यावरती कीर्तन संपलं तरी चालेल पण शब्द कळल्याशिवाय पुढे जायचं. हरिनामाचा खिचडी काला कळाला, आभेदाचा काला कळाला, मग सोपा काला तुकोबाराने आमच्या गाथेमध्ये दिला. महाराज म्हणतात की उपदोनिया पुढती येऊ, उपदोनिया पुढती येऊ, सोनिया पुढती येऊ, सोनिया पुढती येऊ, दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. महाराज याला तिसरा काला सांगितला त्याला काला म्हणावा. तुकोबाराय म्हणतात दही भाताचा काला म्हणावा. मला वाटते की हा काला फार अवघड आहे बरं का. हा काला फार अवघड आहे, कारण म्हणायला जर का एवढा अवघड असेल तर हा काला कळायला किती अवघड आहे. तुकोबाराय म्हणतात की हा काला कळू शकत नाही. या काल्याकरता गोड प्रकार सांगितला. या आदेश महाराज या पुढे. विठ्ठला विठ्ठल 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 कुंडलिक वरदा विठ्ठल नदी माता पंढरीनाथ भगवान की जय. हॅलो. अत्यंत सोपा तिसरा काला सांगितला. तुकोबाराय म्हणतात की त्याला म्हणावा काला सांगितला. महाराज म्हणतात की दही भाताचा काला. ते काय दही भाताचा काला ज्याला कळाला ना त्याच्या जीवनाची परिपूर्णता झाली. पण ती दही भाताचा काला मिळावा लागतो. पण ती काहीने आमच्या तुकोबाराने विचारलं की तुकोबाराय दही भाताचा काला मिळाला की जीवनाची परिपूर्णता होती,
पण महाराज असा दही भाताचा काला कुठं खायला मिळत नाही का? तुकोबराय म्हणतात की दही भाताचा काला खायला मिळत असेल, जरूर मिळत असेल, पण महाराज म्हणतात की आम्हाला जो दही भाताचा काला सांगायचा आहे तो दही भाताचा काला वेगळा आणि व्यवहारामध्ये जो दही भाताचा काला खाल्ला जातो तो काला वेगळा. मग तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय व्यवहारामध्ये आम्ही जो दही भाताचा काला खातोय तो काला जर का वेगळा आणि तुम्हाला जो काला सांगायचा आहे तो काला खाण्याकरता तुम्ही वैकुंठातून खाली आले, मग तुकोबराय नेमका तुम्हाला कोणता काला सांगत आहे? मला वाटते तुकोबरायांनी जे अर्थी ते दही भाताचा काला सांगितला त्या अर्थी मला वाटते दही भाताच्या काल्याचा अर्थ मला वाटते अशा प्रकारचा करायचा असावा. ते काय त्याचा अर्थ असा आसन असा मी आग्रह धरणार नाही, पण तुकोबरायांना जो दही भाताचा काला सांगायचा आहे त्याचा अर्थ अशा प्रकारचा असावा. कसा असावा? ती त्याच्याकरता दही भाताच्या काल्यामधला दहीचा अर्थ कळला पाहिजे आणि भाताचा अर्थ कळला पाहिजे. ज्याला दहीचा अर्थ कळाला आणि भाताचा अर्थ कळाला त्याला दही भाताचा काला कळाला. मग दोन्हीचा अर्थ काय असावा ते काय करू? दहीचा अर्थ शोधण्याकरता आणि भाताचा अर्थ शोधण्याकरता आपण दोन्हीच्या चवी शोधू आणि चवीतून त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू. मला फक्त काय करा, चव शोधण्याकरता थोडीशी मदत करा. फक्त चव शोधण्याकरता पहिल्यांदा सांगा दह्याची चव दही खाण्याकरता कशी लागते? संतोष महाराज वा, गोड उत्तर दिलं. दह्याची चव आंबट आहे. आता आणखी एक मला उत्तर द्या, जी भाताची जर का आपण चव शोधण्याचा करता केला तर भाताची चव भात खाण्याकरता कसा लागतो? वा वा, इकडे आमच्या अक्षय महाराजांनी सांगितलं थोडासा गोड लागतो. आता बारकाने ऐका, दह्याची चव आंबट आहे आणि भाताची चव गोड आहे. मग अर्थ काय करायचा? आता बारकाने ऐका. ज्या दह्याची चव आंबट केली, दही या शब्दाचा अर्थ करायचा प्रपंच आणि भात खाण्याकरता गोडे, भात या शब्दाचा अर्थ करायचा परमार्थ. तो दोन्हीचा अर्थ जर का करायचा झाला तर अर्थ असा करावा लागेल, ज्या दह्याची चव आपण केली आंबट, दहीचा अर्थ प्रपंच केला आणि भाताची चव गोडे, भात या शब्दाचा अर्थ केला परमार्थ, तर दोन्हीचा अर्थ आपल्याला असा करावा लागेल. तुकोबराय म्हणतात बाह्यांगाने जेवढा प्रपंच करायचा आहे तेवढा प्रपंच करा, पण तो प्रपंच करत असताना तुमच्या आतमध्ये मात्र परमार्थ ठसून भरा. याला खऱ्या अर्थाने तुकोबरायांना सांगायचा आहे दही भाताचा काला. आणि हा दही भाताचा काला ज्याला कळाला, तुकोबराय म्हणतात की त्याच्या जीवनाची परिपूर्णता. पुन्हा एकदा तोच प्रश्न, काला कळाला? नाही, पुढे बसलेली मंडळी, काला कळाला? ते काय, जोपर्यंत काला कळत नाही ती दादा तोपर्यंत मी कालाच सांगणार. मी तोपर्यंत काला सांगणार, 8:30 वाजल्या तरी चालते, काला सांगणार. ते काय ते आणखी एक बरं का भूषण महाराज, भावार्थ रामायणामध्ये फार गोड काला आला. कळालं तर बघा बरं का, फार गोड काला आला भावार्थ रामायणामध्ये. काय झालं, भगवान श्री प्रभू रामचंद्र अयोध्येच्या गादीवरती बसली आणि शेजारी हनुमंतराय बसले. पण ती शेजारी बसलेल्या हनुमंतराकडे देवाने पाहिलं, देवाने सहज विचारलं हनुमंतराकडे पाहून. काय विचारलं? सहज प्रश्न केला. काय प्रश्न केला? तू कोण आहे म्हणून. काय प्रश्न केला? ते हनुमंतराय 2 मिनिटं विचारात पडले, देव मला आता काय विचारतो तू कोण आहे म्हणून. का? कारण हनुमंतराने विचार केला आतापर्यंत माझ्याशिवाय देवाचं पान हालत नव्हतं. का? अरे वनवासामध्ये असताना सीतामातेचा शोध घेण्यामध्ये सगळ्याच्या पुढे कोण होतं? मीच होतो. युद्ध चालू झालं, ते युद्धामध्ये खऱ्या अर्थाने पहिल्यांदा लक्ष्मणाला शक्ती लागली वाचवण्याकरता, सगळ्याच्या पुढे कोण? मीच होतो. ज्यावेळेस खऱ्या अर्थाने रावणाला मारण्याची वेळ आली, देवाला सहाय्य करण्याकरता सगळ्याच्या पुढे कोण? मीच होतो. मग आतापर्यंत जर का माझ्याशिवाय देवाचं पान हालत नव्हतं, मग देव मला आता काय विचारतोय तू कोण आहे म्हणून. पण ते पांडुरंग महाराज हनुमंतराय फार हुशार होते. हनुमंतराने विचार केला, ज्या अर्थी देवाने मला विचारलं तू कोण आहे म्हणून, यदा कदाचित देव चांगला आहे हो, दोष देवाचा नसावा, दोष देवाचा नसावा, देव ज्या खुर्चीवरती बसल्यात त्या खुर्चीचा दोष असावा. ते बऱ्याच वेळा असंच होतं बरं का गणेश महाराज. बऱ्याच वेळा लोक चांगले असतात, बऱ्याच वेळा लोक चांगले असतात, पण लोक खुर्चीवरती बसली की मग बिघडतात. ते देवाने विचार केला देव चांगलेच आहेत, पण ज्या खुर्ची बसल्यात त्या खुर्चीमुळे देवाने मला असं विचारलं असावा. पण एका अंगाने हनुमंताने तो विचार केला आणि दुसऱ्या अंगाने हा विचार केला, ज्या अर्थी देवाने मला विचारलं तू कोण आहे म्हणून, याचा अर्थ काहीतरी असावा. मग हनुमंतराय उठून उभा राहिले, देवाकडे पाहिलं, देवाला विचारलं, देवा मला विचारतोय तू कोण आहे म्हणून, पण कोणत्या दृष्टिकोनातून विचारतोय. महाभारत रामायणामध्ये त्याचं गूढ चिंतन आलं. हनुमंतराने देवाला विचारलं, देवा मला तू देह दृष्टिकोनातून विचारतोय
का जीव दृष्टिकोनातून विचारतोय का आत्मदृष्टिकोनातून विचारतोय. आणि देवा ऐक, देह दृष्टिकोनातून जर का तुम्हाला विचारत असतील ना तर देहदृष्ट्या तू दासोहम, मी तुझा दास आहे. जीव दृष्टिकोनातून विचारत असतील ना तर जीवदृष्ट्या तदांशः, मी तुझा अंश आहे. आणि शेवटी देवा ऐक, आत्मदृष्टिकोनातून विचारत असतील ना तर आत्मदृष्टिकोनातून तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कसल्या प्रकारचा भेदच नाही. या अभेदाला भावार्थ रामानामध्ये सांगितलेला काय तर याला काला म्हणावा. आणि हा काला ज्याला कळाला त्याच्या जीवनाची परिपूर्णता. परत एकदा तोच प्रश्न, काला कळाला? वा वा, तुमच्या चेहऱ्यावरचा भाव सांगून जातोय तुम्हाला काला कळाला. म्हणजे बरोबर 8:05 तुम्हाला काला कळाला. आता पुढे जाण्याकरता हरकत नाही. आणि मग महाराजांना विचारलं, महाराज असा कठीण आणि काही सोप्या प्रकारचा काला सांगितला, पण हा काला मिळवण्याकरता त्याच्याकरता साधन आहे तरी काय? त्याच्याकरता साधन आमच्या तुकोबऱ्याने सांगितलं. महाराज म्हणतात चरित्र काला प्राप्त करून घेण्याकरता एकच साधन आहे. महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. फक्त गोकुळामध्ये देवाने जे चरित्र केलं, काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने तेवढंच चरित्र सांगायचं. पण आता काय झाले, धावपळीच्या युगामध्ये माणसाला गोकुळातलं चरित्र सांगायला सुद्धा वेळ नाही. आता ते एवढी लगबग चालू झाली, वेळ कोणालाच नाही बरं का. आता माणसाच्या पाठीमागे एवढी पळापळे, आता 2 तासात सुद्धा कीर्तन होत नाही. ते कीर्तन आता 1 तासावरच आलेलं आहे बरं का, तसं बारकाईने जर का पाहिलं. आणि ते 1 तासाच्या कीर्तनामध्ये सुद्धा लोकांना तेवढा वेळ राहिलेला नाही. आणि मला वाटते ती पांडुरंग महाराज तुकोबऱ्यांना त्याच काळात कळून चुकला असावा. लोकांना भविष्यात कीर्तनाकरता सुद्धा वेळ राहिलेला नाही. आणि मग काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार गोकुळातलं सगळं चरित्र सांगणारच नाही आणि त्याच्याकरता वेळ नाही. तुकोबराय म्हणले नका गोकुळातलं चरित्र सांगू, मग गोकुळातलं सुद्धा 2च चरित्राचा उल्लेख करा. तुकोबराय म्हणतात रांगता
मंडळाच्या गायकांना टाळकऱ्यांना विनंत्या अंग चोरू नका हा. ते अंग चोरल्यावर कीर्तन किती वाजता सोडायचं ही पण माझ्या हातात आहे हा मी 8:30चा दिलाय पण मी 10 पण वाजवू शकतो मी अंग हा मग 10 वाजेपर्यंत जाग्या उभा करीन मी जागेवर तिथं हा थोडं वेळ राहिलाय फक्त अंग चोरू नका फक्त मन मोकळेन चला मन मोकळेपणाने बोला. महाराज म्हणतात की सगळं चरित्र उच्चारू नका दोनच चरित्र उच्चारा. महाराज म्हणतात रांगता गोधनी राखीताये पण दोन चरित्रापर्यंत जाण्याकरता भागवतकार म्हणतात देवाच्या चरित्राचा थोडासा आढावा झाला पाहिजे जन्मापासून. देव भागवतकार म्हणतात की कारागृहात 8 वर्षाच्या मूर्तीच्या रूपात प्रगट झाले. प्रगट झालेली मूर्ती वसुदेव देवकी पाहत राहिले पण पाहत असताना देवाने आपली माया काढून घेतली आणि मग वसुदेव देवकीला कळालं 6 मारली 7वं गर्भ जिरला आणि 8व्या वरती खऱ्या अर्थाने दृष्ट्याची नजर पडली तर खऱ्या अर्थाने कंस या बाळाला मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून आई बापाच्या चेहऱ्यावरती चिंता जगाच्या मालकाने जाणली आणि देवाने सांगितलं माझ्या सुरक्षेची काळजी करू नका आणि माझी चिंता पडली असन तर एकच करा नंदाच्या घराला नंदाच्या घराला वसुदेवकीला पहिला उपदेश केला सुरक्षित ठिकाणी जर का मला न्यायचं असेल ते करा नंदाच्या घराला मदनी गोकुळाला. आता ते पुढचं चरित्र सर्व सांगत बसत नाही तसं म्हटल्याबरोबर देवाला उचललं वसुदेवाच्या हातापायातल्या बेड्या गळून पडल्या कारागृहाच्या दरवाजे उघडले बाहेर पडले मंद मंद अशा प्रकारचा पाऊस चालू यमुना नदीला पूर आलेला आहे पण तशा पुरामध्ये वसुदेवाने कृष्ण परमात्म्याला घेऊन प्रवेश केला. पूर वाढतोय म्हणून देवाने आपल्या पायाचा अंगठा काढला यमुना मातेला दर्शन दिलं पूर वसरला देवाला गोकुळामध्ये ठेवलं आणि जन्माला आलेली माया वसुदेवाने उचलली मथुरेत आणली. कारागृहात आल्याबरोबर तिने आकांत केलं आकांत केल्याबरोबर पहारेकरी जागे झाले कंसाला खबर लागली कंस तिला मारणार तर तिने कंसाला सावध केलं तुझा लागेवधी उपजला मजा आधी आणि मग कंसाने दरबार भरवला माझा शत्रू बाहेर गेला तरी कसा शत्रू बाहेर गेला कसा. दरबारातले प्रधान सेवक म्हणले महाराज गेला कसा आता याचा विचार न करता मारायचा कसा ते बघा. मग देवाला मारण्याचा पहिला विडा भर सभेमध्ये पुतणीने उचलला पण इकडे मात्र चिंता पसरली पण इकडे पाठ 4:30-5 वाजल्यापासून नंदाच्या वाड्यावरती देव आलेला आहे म्हणून एका गवळणीने पाहिलं आणि तेव्हा ती गवळण म्हणते की पुत्र झाला यशोदीला गवळण म्हणती हो पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती पुत्र झाला यशोदीला
देवाच्या वाड्यावरती देव आलेल्या एका गवळणीने पाहिलं आणि गोकुळातल्या सगळ्या गवळींना सांगितलं देव आला देव आला देव आला. आणि देवाला पाहण्याचं निमित्त याच्यामध्ये भागवतकार म्हणतात की 6 दिवसानंतर पुतणीने केलं. मग देव 6.5 दिवसात असताना पुतना मारण्याकरता आली. पण भागवतकार म्हणतात की पुतना परत पाठीमाघारी गेली. त्याच्यानंतर महाबळ भट्ट आला, देवाने त्याची विटंबना केली. आणि मग मात्र देवाने घराड्यामध्ये बारकाईने पाहिलं तर 8:15 वाजत आल्यानंतर विचार केला आता 8:15ला रांगायला सुरुवात केलीच पाहिजे. मग देव रांगू लागले. पण देवाच्या रांगण्याचे प्रकार आहेत. देव पहिल्यांदा रांगतोय, पण देव कसा रांगतोय देवाचा रांगण्याचा प्रकार पहिल्यांदा तळवे तळहाता तळवे तळहाता तळहात टिकीत तळवे तळहाता तळहाता तळहात टिकीत डाव्या गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत तळवे गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगने रंगनाथ तुम्या देखिला सई रंगने रंगनाथ तुम्या देखिला सई रंगनाथ तुम्या देखिला सई रंगने रंगनाथ तुम्या देखिला सई तळहात टिकीत धडवे तळहात टिकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत देव रांगू लागले, लवकर रांगू लागले. देव तळवे तळहात टेकून डाव्या गुडघ्याने रांगू लागले. आणि रांगत असताना देव बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर राधेवरती पहिली नजर गेली. राधेने ओळखलं नाही. पण दुसऱ्या भेटीमध्ये राधेच्या लक्षात आले साक्षात परब्रह्म आहे. त्यानंतर देवाने आपला मोर्चा वळवला गोपाळांकडं. आणि गोकुळातल्या गोपाळांकडे पाहिलं. सगळ्यांच्या तब्येती खालावल्या. देवाने विचारलं का रे गोकुळामध्ये दहीदूध तुपल्यानं कमतरता नाही, तुमच्या तब्येती अशा का? पेंद्या म्हणला देवा सगळं गेलं डेअरीला आणि त्याच्यामुळे आमच्या डेऱ्या सपाट झाल्या. मग देवाने सांगितलं शत्रूच्या घरी जाऊन द्यायचं नाही. मग देवा करायचं तरी काय? उंद्यापासून चोऱ्या करायच्या. पण चोरीचा नियम देवाने सांगितला. नियम आहे चोरी करत असताना देवाने सांगितलं सर्वांनी येत असताना शक्यतो माझ्या पाठीमागे या आणि जे आले मी त्यांना भरभरून खायला देईन. पण भरभरून खायला देत असताना देवाने आणखी एक महत्वाचा सांगितला नियम. तो नियम कोणता? तुकोबारांनी तो नियम सांगितला. महाराज म्हणतात की कोणता? सांगितलं सर्वांना भरभरून खायला देतो पण त्याच्याकरता आजी देतो पोट बरी पुरी म्हणाल तो बरी. पण त्याच्याकरता काय करा? याल तरी यारे लागे. पण येत असताना 2 नियम सांभाळा. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि असं म्हणता म्हणता देवाने गोकुळात चोऱ्या करण्याकरता सुरुवात केली. आणि चोरीचं लोण बरोबर 8:20 अख्खा गोकुळात पसरलं. आणि मग सगळ्या गवळणी बरोबर 8:20 बरोबर यशोदेच्या दारात आल्या आणि यशोदेला हाक मारली. पण हाक मारण्याकरता तेवढा वेळ नाही. आणि यशोदा बाहेर आली. मी यशोदेने सांगितलं अगं एवढ्या सगळ्या गवळणी एकत्रित आल्यात, एवढं जोरात वरडायला काय झालं? त्यातल्या प्रत्येक गवळीने काय केली? आपापली तक्रार सांगितली.
पण तक्रारी सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही, कारण त्या तक्रारी सांगायला गेलं की पक्वाच्या बदलला. हा सगळी संघच आल्यात. वा वा वा, ते बरोबर. आणि सगळे पक्वाजी एकत्रित आले आणि आल्यानंतर गवळणी तशा दारात आल्या का नाही, आणि मग प्रत्येकाने आपापला बाज दाखवला. आपापला बाज दाखवल्यानंतर मग यशोदेने विचार केला, तुमचा बाज तुमच्या पशी ठेवा, कीर्तन आता 8:30ला संपवायचे. आणि मग मात्र यशोदेने एका शब्दातच सांगितलं, तुम्ही किती तक्रारी करा पण माझा कृष्ण परमात्मा तसा नाही. मग कसा आहे माझा कृष्ण? बाळ सगुण गुणाचे तारण बाळ दिसते गोजीवन. बाळ सगुण गुणाचं तांडव, बाळ दिसतंय गोजीवन. बाळ सगुण गुणाचे तारण बाळ दिसते गोजीवन. गुणाचं तांडव, बाळ दिसतंय गोजीवन. काय सांगता गरणे गोकुळच्या नारी, काय सांगता गरणे गोकुळच्या नारी. 2:30 वाजल्या, पण 3:30 वाजता सगळ्या गवळणी एका पाठीमागे झोपी गेल्या. आणि 3:45 वाजता जी मेन गवळण होती ती पण झोपी गेली. आणि झोपी गेल्यानंतर बरोबर तिला 4 वाजता डोळा उघडला. तिने पाहिलं चोरी झाली काय, पण चोरी झालेली नाही. आणि मग तिला कळलं चोरी झाली नाही. म्हातारी हळूच उठली, कुलपापाशी गेली, कुलूप उघडलं, कडी उघडली आणि आतमध्ये जशी नजर टाकली तर म्हातारी जोरात वरडली. त्या वरडल्याबरोबर झोपलेल्या गवळणी जाग्या झाल्या. तिला विचारलं, म्हातारे 4 वाजता वरडायला काय झालं? म्हातारी म्हणली, रात्रभर ज्याच्या करता जागले काय झाले ते बघा. आणि मग मात्र सगळ्या गवळणी पळत आल्या आणि म्हातारीला विचारलं काय झाले. म्हातारी गवळण बाजूला सरली आणि आतमध्ये खोलीमध्ये नजर टाकली. पाहती गवळणी, पाहती गवळणी. आतमध्ये नजर टाकली तो चोरी झालेली नुसती चोरी झालेली नाही. पाहते गवळणी तवते पालते दुधानी. देवाने चोरी करून दही दूध तुपलून खाऊन दुधाने पालत्या घातलेल्या आहेत. आणि मग मात्र आणखी एक गवळण बदलली. आणि मग मात्र ती पाहता पाहता म्हणली, अगं चोरी कुणी केली? हे मनते नादा चिया पोरे. मनते नादा चिया पोरे. जिया पोरे, मनती
उत्तर सापडलं नंदाच्या पोराने चोरी केलेली. आणि मग मात्र सांगितलं चोरी त्यानेच केली का तया विनय नासी नव्हे दुसरी आईसी. आणि मग सांगितलं असं चोरी करण्याकरता याला गोकुळामध्ये आणला तरी कोणी एका गवळणीने आमच्या तुकोबरांना शिवी देऊन हरी सांगितलं, सवे तुका या मेला सवे तुका या मेला सवे तुका या मेला मेला सवे तुका या मेला सवे तुका या मेला सवे तुकया बेला सवे तुकया बेला सवे तुकया बेला मेला तेने अगुना नीला तेने अगुना नीला तेने अगुना नीला हरी बार घुमाए हरि विठो बार अभंग ठेवण्याचा प्रयत्न केला. काल्याच्या कीर्तनरूपी सेवेची परिपूर्णता करतो. पुन्हा एकदा अत्यंत गूढ अशा प्रकारच्या या प्रसन्नमय आनंदमय वातावरणामध्ये आमचे परमार्थ स्नेह आदरणीय श्री संतजी महाराज गाडेकर आदरणीय महाराजांनी गूढ अशा प्रकारच्या त्रिनदिनी कीर्तन महोत्सवाचं नियोजन औचित्य साधलं. खऱ्या अर्थाने वडिलांच्या पुण्यतिथीचं म्हणून पुन्हा एकदा ज्यांच्या 12व्या पुण्यतिथीचा औचित्य साधून हा गूढ अशा प्रकारचा भव्य दिव्य स्वरूपाचा त्रिदिनी कीर्तन महोत्सवाच्या ठिकाणी नियोजन करण्यात आलं. ते वैकुंठवासी आदरणीय श्री विनायकजी चंदर गाडेकर बाबांच्या 12व्या पुण्यस्मरणाचा औचित्य साधून फार भव्य दिव्य स्वरूपाचा हा कीर्तन महोत्सव. आणि ते खरं सांगू का, आज आमच्या भिगवण आणि भिगवण स्टेशनमधील लोकांना कळालं असेल की आमच्या संतोष महाराजांचं वारकरी संप्रदायामधलं काय वजन आहे ती बरं का. ही कलाकारांची उपस्थिती ते काय एक एक कलाकार बोलवणं म्हणजे एवढं सोपं नाही. आणि ती बोलवलं तरी त्यांना सांभाळणं एवढं सोपं नाही. ते असं कुणीतरी म्हटले एक एक कलाकार कीर्तनकार सांभाळणं म्हणजे हत्ती सांभाळल्यासारखं आहे बरं का. पण मला वाटते की ही सांभाळण्याची ताकद आदरणीय आमच्या संतोष महाराजांच्या ठिकाणी आहे आणि फार गोड मोल. आणि मला वाटते की संतोष महाराजांचं प्रेम ही दिसते बरं का, याच्यातून हे प्रेम दिसते बरं का. ते काय कुणी कुणाच्या कार्यक्रमाला जात नाही. ती कुणी कुणाच्या कार्यक्रमाला जात नाही. आज आमच्या संतोष महाराजांच्या दारामध्ये एवढी कलाकारांची मांद्याळी वा वा सावता बाबा, एवढी मांद्याळी सहजासहजी पायाला मिळत पायाला मिळत नाही हो. आणि त्याला प्रेमच लागतं बरं का. तेवढं प्रेम आमच्या संतोषी महाराजांनी दिले. ते मी माझं नेहमी सांगतो सावता बाबा, एवढी माणसं गोळा करणं सोपं नाही.
ती मला वाटते मी अक्षयला माहिती पाठीमागं म्हणलं मी आमच्या घरात पाठीमागचा कार्यक्रम केला सगळे कलाकार बोलावले पण कुणीच आलं नाही ती प्रेम कुणी कुणाला देत नाही ती आम्हाला प्रेम मिळत नाही ती संतोष बाबांना मिळालं बरं का ती वा वा हा नाही ना ती आले आव ती प्रेम द्यावं लागतं ती काय होतं ती प्रेम एवढं कुणी करू शकत नाही हो मला फक्त तात्पर्य एवढं सांगायचंय संतोष महाराजांचं खऱ्या अर्थाने एवढं प्रेम आहे की आमचे कलाकार आज त्यांच्या करता एवढं उपस्थित आले मग पुन्हा एकदा त्यांच्याकडे टाळी वाजवतात सर्वांनी मी जास्त वेळ घेणार नाही मी सुरुवातीलाच म्हटलं मला 8चा टायमिंग दिला वाटतं पण पाठीमागून परत आदरणीय आमच्या पांडुरंग महाराजांनी सांगितलं की म्हणले महाराज 8:30 पर्यंत याच्यानंतर महाराजांचं या ठिकाणी आदरणीय आमच्या संतोष महाराजांची गुरुवर्य श्री पांडुरंग महाराजांचं या ठिकाणी गुरुपूजनाचा या ठिकाणी सोहळा होणार आहे त्याच्याही करता 15 ते 20 मिनिटं जाणार आहेत म्हणून अनुसंधानी मी माझ्या काल्याच्या कीर्तनरूपी सेवेची परिपूर्णता करतो पण देवाने चोऱ्या केल्या आणि गोकुळामध्ये कळल्यानंतर देवाला गायी चरण्याकरता पाठवलं देवाचे फक्त तेथे वृंदावनातला एक खेळ फक्त ऐकायचा आणि तेवढ्यावरती कीर्तनाची परिपूर्णता कुणीतरी एकदा खेळ म्हणा तेवढा एक म्हणा कुणी एकदा खेळ म्हणा तुम्हीच म्हणा महाराज तुम्ही म्हणा आम्ही मागं म्हणू. खेळ म्हणा फक्त कीर्तनाचा खेळ नका करू हा अबक दुबक ते बक बोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक ते बक बोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ इथे दांडू गड्या खेळ इथे खेळ इथे दांडू गड्या खेळ इथे दांडू दांडू गड्या खेळ इथे दांडू खेळ इथे दांडू गड्या खेळ इथे अशी ती विटी दांडूचा खेळ खेळताना ती विटी उडाली एवढी लांब गेली ते काल्याचं कीर्तन उसर माघारी आलीच नाही आणि मग देवाने सांगितलं बाद झाला ता खांदे भार पोटी भुग काय खेळा याची सुख आणि तेथेच देवाने माझा आबेदाचा काला केला संतांनी चंद्रभागेच्या तीरावरती आणि हाच आबेदाचा काला भव्य दिव्य स्वरूपाचा आदरणीय आमच्या संतोष महाराजांच्या घराच्या ठिकाणी प्रांगणामध्ये होतोय फार अभेदाचा पवित्र अशा प्रकारचा काल आहे या काल्याकरता सर्वांनी एकदा जयघोष करा आणि कीर्तनाचा समारोप करू पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय कृष्ण भगवान की जय इथे जगद्गुरु तुकोबरायांनी फार गोड अशा प्रकारचा काला सांगितला समारोपामध्ये पुन्हा एकदा तो काला सांगून जातोय अभेदाचा काला हरिनामाचा खिचडी काला आणि दही भाताचा काला हा ज्या काला काळाला त्याच्या जीवनाची खऱ्या अर्थाने परिपूर्णता झाली म्हणून या ठिकाणी माझ्या काल्याच्या कीर्तनरूपी सेवेची परिपूर्णता पुन्हा एकदा आमच्या सर्व दिग्गज कलाकारांच्या पुढे दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो आणि काल्याच्या कीर्तनरूपी सेवेची या ठिकाणी परिपूर्णता शिंकेला वेयले दुरे होतो तिघाचे या ठिकाणी आदरणीय
गुरुवर्य पांडुरंग महाराज सातपुते यांचा गुरुपूजन सोहळा संपन्न होतोय. या गुरुपूजन सोहळ्याच्या नंतर या ठिकाणी आता ज्यांची सुंदर कीर्तन सेवा झाली, महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार वाणीभूषण वारकरी भूषण हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज ढवळे यांचा सन्मानही या ठिकाणी महाराजांच्या वतीने या ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांची पहिल्या दिवशी कीर्तन सेवा झाली, हरिभक्तपरायण गुरुवर्य पांडुरंग महाराज सातपुते यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला लाभलेले नियोजक म्हणून हरिभक्तपरायण शिवम महाराज यादव यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. गुरुपूजन सोहळ्यानंतर हा सन्मान त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. महाराजांच्या या तपपूर्ती पुण्यस्मरणाच्या त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहास या ठिकाणी महाराष्ट्रातून अतिशय नामांकित असणारे सगळेच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आता कोणाचाही एकाचा उल्लेख करत नाही, सगळेच या ठिकाणी अतिशय गंधर्वासारखे या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल महाराजांच्या वतीने त्यांचं मनापासून आभार. या ठिकाणी महाराजांचा सन्मान होतोय. पोशाख उपरणं हा वारकरी सन्मान तसेच ट्रॉफी या ठिकाणी देऊन महाराज या ठिकाणी आदरणीय पांडुरंग महाराजांचा सन्मान करतायत. घ्या फोटो घ्या. या कार्यक्रमाचं ज्यांच्या मार्फत या ठिकाणी यूट्यूबसाठी शूट होतोय ते आदरणीय ओम साई चॅनलवाले या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय नावाजलेलं नामांकित महाराष्ट्रातले एक चॅनल आहे. सर्वांनी त्यांच्या चॅनललाही सबस्क्राईब लाईक शेअर करा. या ठिकाणी आता ज्यांची सुंदर अशी काल्याची कीर्तन सेवा झाली, हरिभक्तपरायण श्यामसुंदरजी महाराज ढवळे बाबा यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. कृपया महाराजांना विनंती आहे आपला सन्मान त्यांनी या ठिकाणी त्या सन्मानाचा स्वीकार करावा. या ठिकाणी महाराजांचा सन्मान होतोय. यानंतर या कार्यक्रमाचे नियोजक युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण शिवम महाराज यादव यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी तो स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतोय. याच्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्राला वेड लावणारं एक नाव भारूड रत्न भारूड सम्राट, द्याव्यात तेवढ्या पदव्या कमी आहेत. महाराष्ट्राला ज्यांच्या सोंगी भारुडाने वेड लावलं असे असणारे आपले सगळ्यांचेच जिवलग भारूडरत्न सावता महाराज केशव फुले यांचा संगीत भारुडाचा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. अतिशय विनोदी आणि मार्मिक भारूड या ठिकाणी ते सादरीकरण करणार आहेत. त्यासाठी त्यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे. महाप्रसादानंतर लगेचच या ठिकाणी भारुडाला सुरुवात होणार आहे. सगळ्यांनी त्या भारुडाचाही आस्वाद घ्यायचा आहे. अतिशय आनंद देणारं भारूड या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ते सगळ्यांनी घ्यावं.